स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला थोडंसं म्हणजे वटपौर्णिमा आता जवळच आलेली आहे. 29 तारखेला वटपौर्णिमा आहे, त्यामुळे थोडीशी माहिती सांगणार आहे. त्यामुळे न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आता ही वटपौर्णिमा आली, त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. कारण वटपौर्णिमा म्हणलं की विवाहित स्त्रियांसाठी खरंच खूप महत्त्वाचा सण असतो. त्यामुळे मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे. जे मला माहिती आहे ते सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी खूपच महत्त्वाचा सण आहे. या सर्व सुवासिनी वडाच्या झाडाची खरंच पूजा करून नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी विवाहिक जीवनासाठी प्रार्थना करत राहतात. त्यामुळे या सणाच्या दिवशी खरंच खूप महत्त्व आहे आणि वडाच्या झाडाची म्हणजे जास्तीत जास्त महत्त्व आहे. कारण वडाच्या झाडाची पूजा करून म्हणजे स्वतःच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी त्या आणि सुखी विवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात वडाच्या झाडाला. तर मग आता आपण पाहू की काय टाळावे, म्हणजे त्या दिवशी काय करायचं, टाळायचं शक्यतोवर. तर वटपौर्णिमा ही 29 जून 2026 रोजी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी महिलांनी काही रंग परिधान करणं टाळा, म्हणजे की असे काही कलर आहेत ते घालायचे नाहीत त्या दिवशी, वटपौर्णिमाच्या दिवशी. तर ते कोणते कोणते कलर आहेत ते मी सांगते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हे शनिग्रहाने संबंधित असतो. वटपौर्णिमेसारखा कार्यालयात काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं खरंच अशुभ मानलं जातं. त्यामुळे पहिला कलर आहे काळा कलर शक्यतोवर तुम्ही घालू नये, कारण तो अशुभ कलर मानला जातो. तर आता दुसरा कलर म्हणजे राखंडी कलर रंग, म्हणजे राखंडी रंग हा उदासी आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पूजेच्या वेळी हा रंग शक्यतोवर टाळा. राखंडी कलरची रंगाची साडी शक्यतोवर तर तुम्ही घालू नका या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी. तिसरा म्हणजे गडद निळा रंग. काही ज्योतिषतज्ज्ञांच्या मते गडद निळा रंग हा शनीच्या संबंधित असतो. धार्मिक विधीमध्ये तो वापरणं खरंच अशुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी गडद निळा रंग हा वापरू नका, म्हणजे त्या रंगाची साडी नेसू नका, गडद निळ्या रंगाची साडी नेसू नये. आता इथून पुढचे कलर म्हणजे जे तुम्हाला आता वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचे आहेत ते कलर सांगणार आहे. सर्वात पहिला कलर जे तुम्ही घालणार आहेत वटपौर्णिमेला तो म्हणजे लाल रंगाचा वापर करा. म्हणजे लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि मंगल कार्याचं प्रतीक मानलं जातं, प्रतीक असतं. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी लाल साडी परिधान करणं खरंच शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात. आणि दुसरी म्हणजे हिरव्या रंगाची पण साडी तुम्ही हिरव्या रंग हा समृद्धी, आनंद आणि विवाहिक सुखाचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक महिला या दिवशी हिरवी साडी नेसतात. त्यामुळे तुम्ही पण अवश्य हिरवी साडीच्या रंगाची साडी नेसू शकतात. म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी ही पण साडी शुभ मानली जाते. आता तिसरी साडी म्हणजे पिवळ्या रंगाची साडी पण खरंच खूप शुभ मानली जाते. कारण पिवळा रंग तर अतिशय शुभ मानला जातो. पिवळा रंग खरंच शुभ मानला जातो, कारण कोणत्याही शुभ कार्यात किंवा आपल्याला काही कार्य करायचे असेल किंवा शुभ कार्य म्हणजे पूजा कशाची मांडायची असेल तर त्या पूजेसाठी पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून कोणत्याही पूजेला आपण बसू शकतो. त्यामुळे पिवळ्याची साडी तुम्ही घालू शकतात. कारण पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असून तो सकारात्मक ऊर्जा आणि शुभतेचे प्रतीक मानलं जातो. कारण त्यामुळे पिवळा रंग हा अतिशय शुभ आहे. त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी पण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतात. आता चौथा कलर म्हणजे
गुलाबी कलर आहे, कारण गुलाबी कलर पण खरं अतिशय शुभ आणि मानला जातो. त्यामुळे गुलाबी रंग प्रेम, सौम्यता आणि आनंदाचे प्रतीक असल्यामुळे वटपौर्णिमेसाठी हा रंग चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी घालू शकता त्या दिवशी. अशा प्रकारे 4 मी म्हणजे जे अशुभ आहे ते सांगितले आणि 4 शुभ आहेत ते कलर सांगितले. त्यामुळे तुम्हाला जे कलर ह्याच्यातले शुभ आहेत ते तुम्ही घालू शकतात आणि जे अशुभ आहेत ते शक्यतोवर तुम्ही टाळा, असं माझं मत आहे. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे. कारण रंगापेक्षा वस्त्र म्हणजे पारंपरिक पोशाख निवडा. म्हणजे आपला पारंपरिक पोशाख म्हणजे रंगापेक्षा वस्त्र स्वच्छ, नीटनेटके आणि पारंपरिक असणे खरंच अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे सणाच्या दिवशी शक्यतोवर पारंपरिक साडीचीच निवड करा. कारण हे 4 कलर खरं शुभ मानले जाते. प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये किंवा तुम्ही शुभ कार्य किंवा कोणतं सण साजरा करत असाल तर त्या सणासाठी हिरवा, गुलाबी, पिवळा आणि लाल अशा प्रकारे तुम्ही घालू शकतात. हे शुभ कलर आहेत. आणि अशुभ कलर म्हणजे राखंडी, काळा म्हणजे काळ्या रंगाचा, राखंडी आणि गडद निळा असे 3 कलर आहेत. ते तुम्ही शक्यतोवर घालणं टाळा, असं माझं मत आहे. अशा प्रकारे मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आणि व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. स्वस्त रहा, मस्त रहा आणि तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय फ्रेंड.